श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 1 नोव्हेंबर, वार शुक्रवार आणि आज आलेली आहेत दिवाळी. तर दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. या दिवशी सर्वजण आपापल्या इच्छेनुसार घरोघरी लक्ष्मीपूजन करतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजेच अश्विन अमावस्येला संध्याकाळी योग्य मुहूर्तावर जर तुम्ही लक्ष्मीची पूजा केली तर तुमच्या घरात लक्ष्मी ही कायम टिकून राहते आणि आपल्याला वर्षभर सुख समृद्धी, ऐश्वर्य, आरोग्य, धनसंपदा प्राप्त होते. दिवाळीतील मुख्य दिवस म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लक्ष्मीपूजन केल्याने घरातील नकारात्मकता आणि आर्थिक संकटे दूर होतात. त्यामुळे घरामध्ये लक्ष्मीपूजन केले जाते. धनसंपत्ती आणि समृद्धीची देवता लक्ष्मीची उपासना करण्याचा हा सगळ्यात महत्त्वाचा दिवस. त्यामुळे आपण सर्वांनी या दिवशी अगदी मनोभावे लक्ष्मीपूजन करायचे आहेत. अश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी सगळीकडे संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य स्थान ती शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती स्त्री असतात त्या घरी ती वास्तव्य करते आणि तिथेच तिला राहायला देखील आवडते. तसेच देवीला स्वच्छता आणि शांतता देखील प्रिय आहेत. जिथे असे घर असेल तिथेच लक्ष्मी निवास करते. जर आपल्या घरामध्ये काही इडापिडा असेल, काही दारिद्र्य असेल, काही नकारात्मकता असेल तर त्या घरामध्ये कधीही लक्ष्मी ही येत नाही. आणि म्हणून आज आपल्याला संध्याकाळी आपल्या घरातून अशी एक वस्तू बाहेर फेकायची आहे. ही वस्तू बाहेर फेकल्याने 7 पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल आणि फक्त 24 तासातच घरातील इडापिडा, नकारात्मकता, नजरबाधा नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर अशी कोणती वस्तू आहेत जी आपल्याला बाहेर फेकायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे. सायंकाळी तुम्ही 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता. परंतु तुम्हाला शक्य असेल तर सायंकाळी 6 ते 7:30 या वेळेमध्येच हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण ही जी वेळ असते तर ही तिन्ही सांजेची वेळ असते. लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते आणि यामुळेच आपण या वेळेला देवघरामध्ये दिवा लावतो, तुळशीपाशी दिवा लावतो, घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवतो, तिथेसुद्धा दिवा लावत असतो, जेणेकरून आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होईल. जर तुम्हाला हा उपाय लक्ष्मीपूजन करण्याच्या अगोदर करणं शक्य झालं तर अगोदरच हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. जर नाही शक्य झालं तर यानंतरसुद्धा तुम्ही अगदी 11, 11:30 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता. हा उपाय केल्याने घरातील दारिद्र्य हे दूर होईल. घरात पितृदोष असेल तर तो देखील नष्ट होईल. जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागते. जसे की आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येतात, आर्थिक अडचणी येतात, घरातील मुलांची प्रगती होत नाही, कोणतंही महत्त्वाचं काम आपलं पूर्ण होत नाही, सतत घरामध्ये वाद विवाद, कलह, भांडणं यासारख्या गोष्टी घडत असतात. तसेच घरामध्ये लग्नाच्या वयाचे मुलं-मुली असतात परंतु त्यांचा विवाह योग जुळून येत नाही. त्या मुलांना मनासारखी नोकरी मिळत नाही. या सगळ्या गोष्टी घरामध्ये घडत असल्यामुळे घरातील व्यक्तींचीच एकमेकांवरती चिडचिड होऊ लागते आणि जेव्हा ही चिडचिड होते, जेव्हा ही भांडणं होतात तेव्हा तोंडातून अपशब्द हे बाहेर पडतात आणि जेव्हा अपशब्द हे बाहेर येतात तेव्हा ते नकारात्मकता जी आहे तर ती आपल्या घरामध्ये साचून राहते. आपल्या घरामध्ये आपल्यासोबत वास्तुदेवतासुद्धा राहतात. जेव्हा आपण चांगलं बोलतो तेव्हाही ते तथास्तु होते आणि जेव्हा वाईट बोलतो तेव्हाही ते तथास्तु होते. जेव्हा ही नकारात्मकता वाढत जाते तेव्हा आपल्या घरामध्ये अनेक अडचणी यायला सुरुवात होते आणि घरामध्ये जर नकारात्मकता असेल तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही प्रवेश करणार नाहीत किंवा आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही प्रसन्न देखील राहणार नाहीत. आणि म्हणून आज दिवाळी हा जो दिवस आहे तर हा लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. यामुळे आपण घरात लक्ष्मीपूजन करत असतो.
जर घरात असे दोष असेल तर ते दूर करणे हे खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून हा उपाय आपण सायंकाळी करणार आहे. उपाय हा खूप सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत. काळे तीळ हे सर्वांनाच माहीत आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये काळे तीळ हे असतातच. दर अमावस्येला आपण काळे तीळ अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करत असतो. तर थोडेसे काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत. सोबतच तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहेत. पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर काळी मोहरी तुम्ही घेतली तरीही चालेल. यानंतर तुम्हाला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे. खडे मीठ नसेल तर बारीक मीठ घ्या. यानंतरनं आपल्याला 5 अखंड फुलाच्या लवंगा लागणार आहेत. अखंडच घ्यायच्या आहेत. तुटलेल्या फुटलेल्या लवंगा तुम्ही घेऊ नका. तसेच तुम्हाला 5 लाल मिरच्या लागणार आहेत देठाच्या. तर या सगळ्या वस्तू तुम्हाला हातात घ्यायच्या आहेत आणि यानंतरनं या वस्तू आपल्याला आपल्या घरातील लहान मुलांवरून, घरातील आजारी व्यक्तीवरून, घरातील कर्त्या पुरुषावरून आपल्याला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. उतरवताना कुठलाही मंत्र जप तप म्हणण्याची तुम्हाला गरज नाही. फक्त मनामध्ये एक सकारात्मकता ठेवायची आहे की आता या वस्तू मी उतरवलेल्या आहेत आणि माझ्या मुलांना लागलेली नजरबाधा ही दूर झालेली आहेत. माझ्या घरामध्ये काही नजरबाधा असेल तर ती दूर झालेली आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे. यानंतरनं या वस्तू आपल्या घरातील प्रत्येक भिंतींना तुम्हाला टच करायच्या आहेत. या टच करत असताना सुद्धा कुठलाही मंत्र म्हणायचा नाहीत. फक्त तुम्हाला मनातल्या मनात माझ्या घरामध्ये असणारे दोष, माझ्या घरात असणारी नकारात्मकता, माझ्या घरात असणारा पितृदोष हा दूर झालेला आहेत आणि घरात अखंड स्वरूपात लक्ष्मी नांदत आहेत. घरात सुख शांती समृद्धी नांदत आहेत असं तुम्हाला मनात गृहीत धरून हे वस्तू टच करायच्या आहेत. यानंतरनं आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा तुम्हाला या वस्तू 7 वेळा वरपासून ते खालीपर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि घराच्या बाहेर जाऊन त्या तुम्हाला घराच्या दक्षिण दिशेला फेकून द्यायच्या आहेत. फेकल्यानंतरनं मागे फिरून पाहू नका. कुठे गेल्या, कुठे पडल्या, तर सरळ तुम्हाला घरी यायचं आहे. हातपाय तुम्हाला स्वच्छ धुवायचे आहेत आणि यानंतर तुमच्या घरातलं लक्ष्मीपूजन बाकी असेल तर ते तुम्हाला करून घ्यायचं आहेत किंवा तुमची इतर काही कामे असेल तर ती तुम्हाला करायची आहेत. जेव्हा या वस्तू आपण फेकताना पुन्हा मागे फिरून पाहतो तेव्हा पुन्हा ती नकारात्मकता आपल्यासोबत आपल्या घरामध्ये येत असते. आणि ह्या ज्या सगळ्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या ह्या तांत्रिक क्रियांमध्ये वापरल्या जातात. नकारात्मकता दूर करण्यासाठी ह्या वस्तू अतिशय प्रभावी असतात. आणि जेव्हा आपण ह्या वस्तू अमावस्येच्या दिवशी आपल्या मुलांवरून, आपल्या घरावरून जेव्हा उतरवत असतो तेव्हा आपल्या घराला लागलेले दोष, मुलांना लागलेले दोष जे असतात तर ते दूर होतात. जर तुम्हाला कुठे फेकायला जागा नसेल तर त्यासोबत तुम्हाला 4-5 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. त्या सगळ्या वस्तू तुम्हाला एका कागदामध्ये टाकायच्या आहेत. कापराच्या वड्या त्यामध्ये टाकायच्या आहेत आणि हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहेत म्हणजे तुम्हाला जाळून टाकायचं आहेत. मग जाळताना तुम्ही घराच्या अंगणामध्ये जाळा किंवा बाल्कनीमध्ये तुम्ही जाळला तरीसुद्धा चालेल. तसेच दर अमावस्येला अजून एक प्रभावी उपाय केला जातो तो म्हणजे नारळाचा. हा उपायसुद्धा अत्यंत प्रभावी आहे. यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहेत. नारळ हा पाण्याचा असायला हवा. त्या नारळावरती तुम्हाला शेंदुराने त्रिशूळ काढायचं आहे आणि यानंतर हा नारळ तुम्हाला हातात घ्यायचा आहे. शेंडी पुढच्या साईडने असायला हवी. असा तुम्हाला नारळ हातामध्ये घेऊन आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून, लहान मुलांवरून तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे. आपल्या घरातील प्रत्येक भिंतींना तुम्हाला टच करायचं आहे. घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा हा नारळ तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि यानंतर घराच्या बाहेर जाऊन हा नारळ तुम्हाला एखाद्या कचऱ्याच्या डब्यामध्ये किंवा अशा ठिकाणी टाकून द्यायचं आहे की तिथे कोणी घेणार नाही किंवा कोणी उचलणार नाही. नारळामध्ये जे पाणी असतं तर ते नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करत असतं आणि जेव्हा आपण अमावस्येला हा नारळाचा उतारा करतो तेव्हा कितीही नकारात्मकता असेल, कितीही नजरबाधा केलेली असेल तर ती 100% दूर होते. जेव्हा आपण घरावरून हा नारळ उतरवतो तेव्हा घराला कोणी दोष लावलेले असेल, आपल्या घराला कोणी करणी बाधा केलेली असेल तर ती देखील दूर होत असते. आजसुद्धा अश्विन अमावस्या आहे तर हा उपायसुद्धा तुम्ही आजच्या दिवशी सायंकाळी करू शकता. सायंकाळी 6 नंतरनं तुम्ही अगदी रात्री 11, 11:30 वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.